सध्या सगळीकडे राजकीय पटलावर लोकसभा निवडणुकांची चर्चा जोरात सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर आगामी सत्ता कोणाची असणार हा सर्वांच्या पुढे उभा राहिलेला यक्ष प्रश्न आहे। सत्ता कोणाचीही असो, परंतु याच सत्ताधीशांच्या जोखडामुळे सामान्य नागरिकांची काय त्रेधा तिरपीट उडते याकडे कुणाचंही लक्ष नसतं। याचं औचित्य साधत कौल महाराष्ट्राचा या आमच्या विशेष कार्यक्रमात आमचे प्रतिनिधी पोहोचले आहेत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वाणी या गावी। वाणी गावच्या ग्रामस्थांचा कौल जाणून घेतलाय आमचे मुंबईचे वरिष्ठ प्रतिनिधी राज वैशंपायन आणि आमचे रायगडचे प्रतिनिधी याकूब सय्यद यांनी। पाहुयात आमचा विशेष कार्यक्रम कौल महाराष्ट्राचा। कौल महाराष्ट्राचा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही आलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वणी या गावी। या गावातील लोकांची मतं आपण आज जाणून घेणार आहोत। नेमका यांच्या मनातला खासदार कोण ते, चला तर मग पाहूयात। लोकसभा निवडणुकीमध्ये दोन पक्षाचे दोन उमेदवार उभे राहणार आहेत। शिवसेनेकडून आनंद गीते साहेब आणि राष्ट्रवादीकडून तटकर साहेब। नक्कीच कौल कोणाला तुम्ही देणार? आनंद गीतेला। आनंद गीते साहेबांना का? त्यांनी आमच्या गावात कामं केलेले आहेत। बाबा मला नेमकं सांगा, खासदारकीला दोन उमेदवार उभे आहेत, सुनील तटकर आणि आनंद गीते। आपला कौल कोणाला असेल? शिवसेना कुठल्या बाजूने आहे? शिवसेनेला असेल, म्हणजे गीतेंना असेल। आगामी लोकसभेला आपण कोणाला मतदान करणार, शिवसेना की राष्ट्रवादी? शिवसेना। आजी तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचं, नेमकं तुम्ही मतदान कोणाला कराल खासदारकीसाठी, तटकरे की गीते? तटकरे। का तटकरेंना मतदान कराल? मला तटकरेच पाहिजे। तटकरेच पाहिजे। तुम्ही काय सांगाल आजी, तटकरे की गीते? तटकरेच पाहिजे। तटकरेच। रस्ता दिला, लाईट दिली, पाणी दिला, विहिरी बांधल्या, पुला बांधली, सगळं आम्हाला तटकरे आमच्या सगळ्या गावाची सोय केली। का? तटकरे सांगू ना, आम्हाला तटकऱ्यांनी पाणी दिला, रस्ते केलं, पूल बांधलं, सर्व केला ना। इटू होता ना तेव्हा इटूनी सर्व करून शेनी या दिला। बापरे, जुन्या आठवणी येतात आम्हाला, कळणार नाही इटू वगैरे कोण? इटू ते गे तेव्हा झाला हो, समजा काम तटकऱ्यांनी केला। आपण जाणून घेतले या 65 वर्षीय आणि या 70 वर्षीय आजींची मतं पण की यांना पण तटकरेच पाहिजेत। आणि आता होणाऱ्या या निवडणुकीमध्ये आनंद गीते आणि तटकर साहेब या निवडणुकीमध्ये उतरलेले रिंगणामध्ये तुमचं कौल कोणाला असणार? आनंद गीते साहेबांना। का? कारण आमच्याकडे कामं केलीत भरपूर। कौल जनतेच्या या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही थेट आलेलो आहोत वणी गावामध्ये। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामधील वणी गाव आहे। आपण ग्रामस्थांची मतं जाणून घेऊया। काय सांगाल, आपला कौल कोणाला असेल, तटकरे की गीते? तटकरे। तटकरे। तटकरे साहेबांकडे। आपला? तटकरे साहेब। तटकरे। तटकरे। सर्वांचाच कौल तटकरेंकडे आहे, त्यामागची कारण काय सांगाल? ज्येष्ठ आहात, सर्वांचा कौल तटकरेंना? लहानपणापासून मी त्यांचा कार्यकर्ता आहे, ते मला लहानपासूनच ओळख त्यांच्या वडिलापासून। गावामध्ये काही विकास कामं आणलीत का? म्हणजे काय, पाणी बिणी सर तटकरे साहेबांनीच आणलंय। आम्ही केंद्रामध्ये मोदी साहेब पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही आनंद गीते साहेबांना मतदान करणार, एवढे गॅरंटेड। आजी, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण मतदान कोणाला करणार, तटकरे की गीते? गीते। गीतेंना? आमचं आहेत ना। नमस्कार, कौल जनतेच्या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। आज आम्ही आलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वणी या गावी। वणी या गावी आपण जनतेचा कौल थेट जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडे बोलूया। नेमकं काय सांगाल, तटकरे की गीते आगामी लोकसभेसाठी? तटकरे साहेब निवडून यायला पाहिजे। तटकरे पाहिजेत। तुमचं काय मत आहे? आमचं मत आहे तटकरे साहेब यायला पाहिजे। तटकरे साहेबांनी या ग्रामपंचायतीमध्ये। तुमचं काय मत आहे? तटकरे साहेब आले पाहिजे आमच्या मताने। नेमकं तटकरेच का? नेमकं तटकरे साहेबांनी इथे गीते साहेब 10 वर्ष या आपल्या रायगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, पण ह्या ग्रामपंचायतीमध्ये
नव्हेच तर ह्या नागोठणा विभागामध्ये त्यांनी 5 पैशाचंसुद्धा काम केलेलं नाही आहे. ह्या ग्रामपंचायतीत सगळ्यात जास्त काम जर कोणी केलं असेल तर तटकरे साहेबांनी काम केलेलं आहे. आगामी लोकसभेसाठी आपल्याला कोण उमेदवार आवडेल, तटकरे की गीते? तटकरे. का? आमच्या गावाची संपूर्ण कामे तेच करतात. मला नेमकं सांगा, आता हे म्हणाले की गावामध्ये बरेचसे विकास कामं त्यांनी आणलेत, पण गेल्या 5 वर्षामध्ये गीतेंनी काय केलं? एकही काम केलं नाही गीतेने, एकही काम एकही नाही. तुम्ही काय सांगाल, तटकरे की गीते? तटकरे साहेब. त्यामागची कारण? कारण म्हणजे त्याने जवळजवळ ते ज्या वेळेपासून निवडणुकीला उभे राहायचे आणि निवडून यायचे तेव्हापासून संपूर्ण जी कामं झालीत आमच्या विभागामध्ये किंवा आमच्या गावात, ती संपूर्ण कामं तटकरे साहेबांनीच केलेली आहेत. नगर गीतेने कामच नाही केलं तर त्याच्याकडे आता कशावरून तुम्ही भविष्यात बोलताय? भविष्यात त्याचं काम करण्याची स्थितीच नाही, त्याची मनस्थिती नसलेल्या माणसाला मी काय करणार? 10 वर्षे त्यांनी इथं जे त्यांनी निवडून आले त्यामुळे त्यांनी काहीही केलेलं नाही. सध्या 10 वर्षामध्ये या तुमच्या पंचक्रोशीत काही काम काहीच नाही. नाही केलं. तुमचा कौल कोणाला असेल, तटकरे की गीते? तटकरे. हां. बरोबर आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो, या वणी गावाचे ग्रामस्थ आहेत, यांचा सर्वांचा कौल तटकरेंना आहे, कारण का तटकरेंनी या गावामध्ये विकास कामे केलीत असा यांचा दावा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सैयद, राजबाई शोंपायन, रायगड. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपला कुल कोणाला असेल, तटकरे की गीते? आमचा कौल असणार तटकरे साहेबांनाच. मागची कारण? त्यांच्या मागची कारणं, विकास कामं झालेली आहेत भरपूर, रोडची पण कामं झालेली आहेत, पाण्याचाही प्रश्न सुटलेला आहे, आणि 3 ब्रिजचं कामं झालेली आहेत. त्याच्यामुळं आमचा कौल हा तटकरे साहेबांना असणार आणि असणारच. तुम्ही काय सांगा? आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तटकरे साहेब आणि गीते साहेब ही लढत होणं फार मुश्किल आहे, कारण तटकरे साहेबांचा विजय हा निश्चित आहे. कारण ग्रामीण भागाचा तुम्ही जर विचार केला तर ग्रामीण भाग असो, शहरी भाग असू दे, प्रत्येक भागामध्ये विकास करण्याचा हातखंडा तटकरे साहेबांचा कोणीच पकडू शकत नाही. गीते साहेब 10 वर्ष रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत, परंतु रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आमचं छोटंसं वणी गाव आहे, या वणी गावामध्ये त्यांनी 1 रुपयाचा सुद्धा निधी आणलेला नाही. तसेच तटकरे साहेब मंत्री असताना किंवा मंत्री नसताना, तटकरे साहेब आज 5 वर्ष मंत्री नाही आहेत, तरी पण विकास काम कोणतंही आम्ही गावातलं घेऊन जावं त्यांच्याकडे, आणि त्याचा तात्काळ पाठपुरावा तटकरे साहेबांच्या माध्यमातून केला जातो. आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भामध्ये आपण वणी गावाच्या ग्रामस्थांचा कौल जाणून घेतोय. माझ्यासोबत बरेचसे ग्रामस्थ आहेत, एक करून आपण एक ग्रामस्थांकडे वळूया. काय सांगाल, नेमका आपला कुल कोणाकडे? आपला तर तटकरे की गीते? नाही, तटकरे साहेब. आता तटकरे ना. तुमचं? तटकरेनाच. तटकरे. सर्वांचं मत आम्ही बघितलं की तटकरेंनाच आहे. त्यामागची कारण काय, कोण सांगू शकतं? काय सांगाल? आजपर्यंत ज्या वणी गावची जी कामं झाली ते तटकरे साहेबांनी भरपूर केली, आणि गीते साहेबांचं आम्ही तर कधी ते गावात तोंडपासून बघितलं नाही. नागोठणे विभागात कधी आले कधी गेले ते माहीत सुद्धा. 10 वर्ष ते खासदार आहेत, पण ते आम्हाला माहितीच नाही. माहिती पण नाही आहे, कारण त्यांच्याकडे कोण गेलेलंच नाही. ते बाबा आपल्याकडे गीते साहेब काम आणलाय, कुठला आलाय, का आलाय ते माहीत नाही. पण तटकरे साहेबांचं तर नक्की आम्ही सांगू शकतो का बाबा साहेब आमच्या गावात आले, बरेच वेळेला आले, बरेच वेळेला त्याही कामं केली. की तटकरेंनाच तुम्ही मतदान का करणार? कामं आणलेली आम्हाला दिसतात, माहिती झाली केलेली, आणि नेहमी येतात. विकास कामाच्या बेसवरती आपण तटकरेंना मतदान करणार? ते कामं केलेले आहेत ना. बरोबर आहे. आपण बघू शकतो संपूर्ण महिलांचा एकच कौल आहे तटकरे, कारण का तटकरेंनी या गावामध्ये बरेचसे विकास कामे केलीत असं या मतदारांचा दावा आहे. कौल महाराष्ट्राचा आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण होतो वणी गावामध्ये. या ठिकाणी इथेच थांबूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सैयद, राजबाई शोंपायन, रायगड.